नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो। राज्यातील त्याचप्रमाणे केंद्रातील कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी। कर्मचाऱ्यांना जानेवारीत 56% डीए वाढ तर राज्य कर्मचाऱ्यांना 53% वाढीचा निर्णय, अशी मोठी अपडेट पुढे येत आहे। जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब केलं नसल्यास चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका। तर मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 पासून परत डीए वाढ मिळणार आहे, तर राज्य कर्मचाऱ्यांना अद्याप जुलै 2024 ची डीए वाढ मिळालेली नाही। याबाबतची सध्या स्थिती काय आहे ते पुढील प्रमाणे जाणून घ्या। केंद्रीय कर्मचाऱ्यांना परत 3% डीए वाढीचा लाभ। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून 2दा लाभ दिला जातो। यामध्ये जुलै व जानेवारी महागाई भत्ता वाढ लागू करण्यात येत असते। यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी 2025 पासून परत एकदा 3% डीए वाढ लागू करण्यात येणार आहे। सदरची आकडेवारी ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर निश्चित करण्यात येते। केंद्र सरकारने डीए मध्ये परत 3% वाढ लागू केल्यास केंद्रीय कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना जानेवारी 2025 पासून एकूण 56% दराने डीए वाढ लागू होईल, ज्याचा लाभ नंतर राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना होईल। महाराष्ट्र राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना डीए वाढीचा लाभ कधी आहे पहा मित्रांनो। महाराष्ट्र राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुलै 2024 पासूनचा वाढीव 3% महागाई भत्त्याचा लाभ अद्याप रोखून ठेवला आहे। सदर डीए वाढीचा निर्णय राज्य सरकारकडून लवकरच घेण्यात येणार असल्याचे वृत्त मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे। प्राप्त माहितीनुसार सदर राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव 3% डीए वाढीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला असून याबाबत राज्याचे माननीय मुख्यमंत्री पुढील आठवड्यात याबाबत अधिकृत घोषणा करतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। जुलै पासून डीए थकबाकी मिळणार मित्रांनो। राज्य कर्मचारी त्याचप्रमाणे पेन्शनधारकांना सदर 3% डीए वाढ ही जुलै 2024 पासून लागू होणार असल्याने जुलै पासूनची डीए थकबाकीची रक्कम अदा केली जाणार आहे। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।